बारामतीच्या विमान अपघातामध्ये अजित पवारांच्या अपघाताविषयी शेवटी सत्य आता बाहेर आलं आहे। अजितदादा पवार हे विमानामध्ये होते, परंतु ते आता जिवंत आहेत का याबद्दल भरपूर शंका आता उपस्थित करण्यात आल्या आहेत आणि शेवटी त्यामागील सत्य आता उघडकीस आलंय। हे बघा, ज्या पद्धतीने तुम्हाला अनेक जण वेगवेगळी माहिती सोशल मीडियावरती आता सांगत आहेत की कोणी सांगत होतं की या ठिकाणी अजितदादा जिवंत आहेत, तर या ठिकाणी बहुतेक जण सांगत आहेत गुप्त जागेवरती अजितदादांना ठेवण्यात आलं आहे। त्याचं कारण म्हणजे आता त्या ठिकाणी अपघात होण्याच्या बरोबर 15 दिवसाआधी आता विरोधक नेत्यांच्या अनेक फायली आता अजितदादा बाहेर काढणार आहेत असं बोलले होते। त्यामुळे त्यांच्या जीवाला भीती असून त्यांना गुप्त जागेवरती ठेवण्यात आले असं काही जण सांगत होते। तर काही जण म्हणतात की दादा अजून पण जिवंत आहेत, दादांचा कमबॅक होणार, दादांची रॉयल एंट्री होणार, दादा परत येणार, असे भरपूर व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत बघितले असतील आणि त्या संदर्भात वेगवेगळी माहिती कोणी ना कोणी तुम्हाला आतापर्यंत सांगितलेली आहे। तुम्ही सोशल मीडियावरती या संदर्भातील माहिती बघत आहात, परंतु असं अचानकपणे आज जे उघड झालं आहे ते ऐकून तुमच्या पायाखालची आता जमीन सरकणार आहे। आता सत्य उघड झालंय। अजितदादा पवार साहेबांसंदर्भात सर्वात मोठं सत्य आता या ठिकाणी उघडकीस आले। हे सत्य आतापर्यंत या ठिकाणी लपवून ठेवण्यात आलं होतं, दाबून ठेवण्यात आलं होतं। आता बघा, विमानात 6 जण बसले होते, परंतु 5च बॉड्या कशा काय सापडल्या? बरोबर 5च बॉड्या त्या ठिकाणी जागेवरती सापडल्या। मग ती 6वी बॉडी या ठिकाणी कोणाची होती? तर ती अजितदादांची होती का आणि ते जिवंत आहेत का? मग आता बघा, याबद्दलचा सर्वात मोठा खुलासा या ठिकाणी समोर आलाय, सर्वात मोठी बातमी आता समोर आल्या। ही माहिती तुम्हाला आता व्यवस्थितपणे आता जाणून घ्यायची आहे। हा व्हिडिओ यासाठी पूर्ण बघा, इथून आता या ठिकाणी सत्य तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की दादा नेमका आता कुठे आहेत, सुखरूप आहेत का, याबद्दल तुम्हाला खुलासा जाणून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ कंटिन्यू जशाच तसा शेवटपर्यंत बघा। फक्त 8च मिनिटाचा व्हिडिओ बनवलाय, 8 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमच्या मनातील भरपूर धक्कादायक खुलासे या संदर्भात आता इथे पाहायला मिळणार आहे। तर मग दादा आता सध्याला कुठे आहेत याबद्दलचा तुमचा सर्वात मोठा प्रश्न होता। चला तर आता त्याबद्दल जी काही शंका तुमच्या मनामध्ये उपस्थित होत होती तर ती आता या ठिकाणी जाणून घेऊया। अजितदादा जिवंत आहेत का याबद्दल वेगळं सत्य आता उपस्थितीत आज आलेलं आहे, वेगळं सत्य बाहेर आलंय। चला तर त्यावरती आपण जाणून घेऊया। हे बघा, जेव्हा त्या विमान अपघाताचा अपघात झाला, विमान अपघात झाल्यानंतर तिथे काही लोक त्या ठिकाणी विमान अपघात होताना होते, गावातील काही लोक तिथे गेले होते, सरपंच त्या गावातील तिथे गेले होते। त्यांनी बघितलं की एक जण बाहेर निघण्याचा विमानातून प्रयत्न करत होते असं त्या सरपंचाने बघितलं होतं। त्यांनी ती माहिती दिली, परंतु आता एक बाबा सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते। त्या बाबांनी पण तिथे एक चमत्कारिक संपूर्ण घटना बघितली होती। त्या बाबांनी काय सांगितलं माहित आहे का? तुम्हाला जी काय आता बॉडी एक बाहेर आता पडलेली दिसत होती, विमानाचा स्फोट झाल्यानंतर त्या बॉडीला एका गाडीने आता टाकून ठेव कोणीतरी गेलं होतं असं एक बाबा या ठिकाणी अचानक आज म्हणू लागलेत। त्यामुळे संशयाचं वातावरण या ठिकाणी मोठं आता निर्माण झाल्याचं बघायला मिळतंय। मग आता त्या बाबाने असं नेमकं काय सांगितलंय? आता तुम्ही सोशल मीडियावरती तो व्हिडिओ सुद्धा बघितला असेल, तो व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी दाखवला असता, परंतु युट्यूबचे काही गाईडलाईन्स आहेत त्यामुळे तो व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही। परंतु तुम्ही इंस्टाग्रामवरती तो व्हिडिओ नक्कीच बघितला असणार की एक बाबा या ठिकाणी अपघात स्थळी उपस्थित होते, न्यूज रिपोर्टरला या ठिकाणी सांगत होते की बॉडी बाहेर निघाली होती, त्यानंतर ती बॉडी कोणीतरी घेऊन जात होतं असं त्याने धक्कादायक माहिती आता या ठिकाणी सांगितल्या। त्या बाबाने, त्या आजोबाने एक अशी धक्कादायक माहिती सांगितली ज्यामुळे या प्रकरणाला वेगळंच वळण या ठिकाणी मिळत असल्याचं पाहायला मिळतंय। मग नेमकं खरंच ती बॉडी आता 6वी कोणाची होती? कारण ज्या पद्धतीने सांगण्यात आलं आहे की 6 बॉड्या होत्या, मग 6 जण होते, तर मग एक जण कुठे गेला, कुठे गायब झाला, असा प्रश्न लोकांच्या मनामध्ये अजून पण पडलेला आहे। त्याबद्दल आता नवीन नवीन शंका आता निर्माण होत आहेत। त्या बाबाने आता तिथे उपस्थित असणाऱ्या बाबाने असं म्हटलं आहे की आता बाबांनी म्हटलं त्यावरती आधारित ही माहिती आहे। आता या ठिकाणी अफवा कोणतीही सांगण्याचा प्रयत्न करणार नाही, अफवा आपल्या चॅनलवर दिली जात नाही। जी माहिती आहे ती माहिती पूर्ण संपूर्ण जिथे या ठिकाणी अपघात होताना जी काय माणसं होती ती जिथे काय म्हणलेत तेच सांगणार आहे। तसेच दादांचे एकदम निकटवर्ती जवळचे आमदार अमोल मेटकरी साहेब पण भरपूर यावरती शंका उपस्थित त्यांनी केल्या आहेत। जशी जबरदस्त माहिती त्यांनी दिल्या की तुमच्या पायाखालची जमीन सरकेल अशी या ठिकाणी आता माहिती त्यांनी दिल्या। तर बघा नेमकं त्यांनी काय म्हणले, त्यांनी आता काय माहिती दिल्या, सत्य बाहेर कसं काय निघाले आणि त्याबद्दल आता आपण समजून घेऊया। तर ज्या पद्धतीने आता अपघात स्थळी या ठिकाणी बाबा ज्यांनी सांगितलं की ज्या पद्धतीने सरपंचांनी असं सांगितलं कोणीतरी विमानातून अपघात झाल्या बाहेर निघण्याचा प्रयत्न सुद्धा करत होतं, त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा लोक कन्फ्यूज त्या ठिकाणी झालेत आणि लोकांच्या मनात नेमकं काय चाललंय, नेमकं काय चालू आहे याबद्दल सर्वांच्या डोक्यामध्ये एकच चालू आहे की नेमकं अजितदादा जिवंत आहेत का आणि असतील तर ते कुठे आहेत
हे सर्वांच्या डोक्यामध्ये फिरत आहे। परंतु आता अमोल मिटकरी साहेबांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना VCR कंपनीवर गंभीर संशय व्यक्त केलाय। त्यांनी काय सांगितले बघा, अजितदादा ज्या विमानाने प्रवास करत होते त्या कंपनीवर आधीच बंदी घालण्यात आली होती। आता तरी ते विमान 28 तारखेला प्रवासासाठी अजितदादा इतक्या मोठ्या नेत्याला कसं काय या ठिकाणी आता देण्यात आलं होतं? जे विमानावरती बंदी होती ते विमान आता या ठिकाणी का देण्यात आलं, अशी शंका मिटकरी साहेबांनी इथे उपस्थित केली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवा, 28 डिसेंबर 2025 मध्ये या ठिकाणी लक्षात ठेवा, या ठिकाणी सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। 28 डिसेंबर 2025 मध्ये या कंपनीने आपल्या प्रत्येक पायलटला 50 कोटी रुपयांचा विमा या ठिकाणी उतरवला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे। बघा, इन्शुरन्स जो काही विमा आहे तर तो विमा संपूर्ण पायलटचा उतरला होता, असं एक धक्कादायक आता प्रकरण माहिती समोर येत आहे। आणि कंपनीने हा विमा पायलटचा उतरवला होता। या घटनेने सुसाईड बॉम्बचा अँगल असावा की काय, अशी शंका या ठिकाणी अनेक जणांना उपस्थित करून दिली जात आहे। अनेक दहशतवादी हल्ल्यामध्ये आता इन्फोटाईट करून अशा व्यक्तीचा वापर केला जातो। अशा संदर्भात राजीव गांधी यांच्या हत्येचा आणि या ठिकाणी कसाबचा उल्लेख केला आणि पायलटनं आपत्कालीन परिस्थितीत या ठिकाणी दिला जाणारा जो काय मेडिकॉल होता, तर अशा तांत्रिक प्रश्न या ठिकाणी त्यांनी उपस्थित केलाय। तो मेडिकॉल अजूनपर्यंत त्यांनी दिला नसल्याची माहिती समोर येत आहे। विमा कंपनीने 50 कोटीचे आमिष दाखवून पायलटला हे कृत्य करायला लावले काय, अशी चौकशी होणं गरजेचे असल्याचं मिटकरी या ठिकाणी म्हणाले। टेक ऑफ घेतल्यानंतर काही वेळातच या ठिकाणी पुणे कर्व करणे आता अशक्य असताना पायलटने तसं का नेमकं केलेलं नाही, यावरून आता काही कंपनीच्या हेतूवर प्रश्नचिन्ह आता उपस्थित होऊ लागलाय। आणि या सर्व शंकामुळे हा अपघात नसून एक मोठं षडयंत्र असल्याची भीती सर्वांनी व्यक्त केली आहे। कोणी मिटकरी साहेबांनी या ठिकाणी आता ही शंका उपस्थित केली आहे। दरम्यान सुनीत राव यांनी आता अजितदादांच्या ज्या खऱ्या उत्तराधिकारी आहेत, अजित पवार यांची जागा त्याच घेऊ शकतात, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष करण्याबाबत विचार सुरू आहे, असं या ठिकाणी कोणी बोलत आहे। तर त्याला समर्थन अनेकांनी दिलं नाही। अजितदादानंतर त्या जागेवर सुनीत राव यांचाच अधिकार आहे, असे अमोल मिटकरी यांनी म्हटलंय। भरपूर शंका या संदर्भातील उपस्थित होत आहे आणि ज्या पद्धतीने शंकावर शंका या ठिकाणी आता चालू आहेत, दादांचं काय झालं, आता दादा जिवंत असतील का, दादांचं पुढे काय झालं, याबद्दल नवनवीन माहिती आता रोज तुम्हाला पाहायला मिळत आहे। सत्य काय, तर त्या विमानात दादांचा अपघात झाला, दादांचा तिथे दुर्दैवी मृत्यू झाला हे आपण बघितलं। त्यानंतर दादांचा अंत्यविधी झाला, हे संपूर्ण गोष्टी बघितल्या। परंतु त्यानंतर ज्या काही शंका आता उपस्थित करू लागलेत त्यावरती कोणालाच उत्तर या ठिकाणी देता येत नाही। सर्वजण प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण करत आहेत। ज्या पद्धतीने लोक तर्कवितर्क लावत आहेत की या संदर्भात शंका निर्माण करत आहेत, तर यामध्ये पुढे काय वळण येतं हे बघणं या ठिकाणी गरजेचं आहे। सगळ्यात महत्त्वाची माहिती तुम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय। ही सर्व सत्य माहिती केव्हा समोर येईल, तर ज्यावेळी ब्लॅक बॉक्स या ठिकाणी विमानामध्ये जो काय असतो, तर तो म्हणजे विमानाच्या सेफ्टीपाशी एक ब्लॅक बॉक्स या ठिकाणी ठेवण्यात आलेला असतो। तो ब्लॅक बॉक्स यासाठी असतो की विमानामध्ये खरंच अपघात झालाय का, कोणी अपघात घडवून आणलाय का, शेवटच्या 10 मिनिटांमध्ये अजितदादा आणि या ठिकाणी बॉडीगार्डमध्ये काय काय संभाषण झालं होतं, कशी अवस्था शेवटच्या 10 मिनिटांमध्ये होती, अपघात होताना अजितदादांची परिस्थिती काय होती, हे या ठिकाणी आता त्या ब्लॅक बॉक्स मध्ये सर्व काही रेकॉर्ड झालंय। तो ब्लॅक बॉक्स आता या ठिकाणी खोलण्यात येणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कधी खोलण्यात येणार आहे, तो ब्लॅक बॉक्स या ठिकाणी आपल्या भारतामध्ये खोलण्यात येत नसतो, तर तो बाहेरील देशामध्ये आता त्याची खोलण्याची प्रोसेस आहे। त्याला कमीत कमी 1 ते 1.5 वर्ष या ठिकाणी लागू शकतात, असं या ठिकाणी तज्ञांनी म्हणलंय। मग 1 ते 1.5 वर्षापर्यंत याचा परिपूर्ण परफेक्ट खुलासा या ठिकाणी होणार नाही, तोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी याबद्दलची CID चौकशी करा अशा प्रकारचे आदेश या ठिकाणी दिले आहेत। त्यामुळे CID चौकशी दरम्यान नेमकं काय सत्य समोर येतंय हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे। तोपर्यंत या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियावर ज्या काय अजितदादा जिवंत आहेत याबद्दलच्या ज्या काय अफवा पसरत आहेत, तर त्याबद्दल अजून कोणी खुलासा केला नाही। काही जण म्हणतात अजितदादा जिवंत असू शकतात, काही जण म्हणतात त्या ठिकाणी त्यांचं DNA टेस्ट केलेलं आहे, त्यामुळे अजितदादा जिवंत असू शकत नाहीत, असं सुद्धा काही जण म्हणतात। परंतु परफेक्ट उत्तर याचं अजून कोणाला सुद्धा सांगता आलं नाही। त्यामुळे चौकशी दरम्यान ब्लॅक बॉक्स जेव्हा खोलण्यात येईल त्यावेळी सर्वांना परफेक्ट उत्तर याचं मिळणार आहे। तोपर्यंत आता जी तुम्हाला माहिती सांगितली, तर ती लोकांनी लावलेल्या तर्कवितर्कानुसार, संशयित केलेल्या लोकांनुसार आणि अमोल मिटकरी तसेच संजय राऊत यासारख्या मोठमोठ्या नेत्यांनी अजितदादावर नेमकं संशयित त्या ठिकाणी काय व्यक्त केलाय याच्या आधारे तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न केला। आम्ही कोणतेही अफवा पसरत नाहीत आणि कोणाचंही मन दुखावण्याचा प्रयत्न करत नाही, फक्त सत्य माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।